UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नवाब मलिकांसह राजकीय घडामोडींवर रोखठोक भाष्य करणारे मुख्यमंत्री शिंदेंची महामुलाखत अगदी थोड्याच वेळा TV9 मराठीवर। शिंदे गटाच्या जाहिरातीतून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न, माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, बाळासाहेबांचा फोटो वापरत शिंदे गटाची जाहिरात। गद्दारांनो, माझ्या बापाचा फोटो लावणं बंद करा, हिम्मत असल्यास तुमच्या बापाचा फोटो लावा, शिंदे गटाच्या जाहिरातीवरून उद्धव ठाकरेंनी सुनावलं। ही माझी शेवटची निवडणूक, माझा राजकीय वारसदार मुलगी नसेल, लवकरच वारसदार ठरवणार, मंत्री दीपक केसरकरांची घोषणा। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या टेक्सटाईल पार्कमध्ये प्रतिभा पवार यांना रोखलं, शरद पवार गटाकडून सुरक्षा रक्षकासोबतच्या संवादाचा व्हिडिओ ट्विट। भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ चिन्ह लक्षात ठेवा, लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी चांगला झटका दिला, आता तसं होऊ देऊ नका, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। लोकसभेपेक्षा विधानसभेत बारामतीकर अजित पवारांना जास्त जोर का झटका देणार, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंची टीका। लोकसभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसला, आता कांद्यावरील निर्यात बंदी उठवली, यापुढे मोदी सरकार अचानक निर्यात बंदी लावणार नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। बारामतीमध्ये पवारांशिवाय दुसऱ्या कुणाला संधी आहे की नाही, 100 वर्ष एकाच घरात संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं, नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार यांचा सवाल। लोकसभेनंतर मी लाडकी बहीण झाले, भावानं मागितलं असतं तर सगळं प्रेमानं दिलं असतं, पण सरकारनं 1500 रुपये बहीण भावाच्या नात्याची किंमत लावली, सुप्रिया सुळेंचा अजित पवार यांच्यावर निशाणा। मी शरद पवारांना सोडलं नाही, कामं रखडल्यानं भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी सर्व आमदार पवारांना सांगत होते, शरद पवारांना सोडण्यावरून अजित पवारांची मवाळ भाषा। भाजपसोबत जाण्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा, पक्षातील सर्वच आमदारांच्या बैठकीत भाजपसोबत जाण्याचं ठरलं, अजित पवार गटाच्या दिलीप वळसे पाटलांची माहिती। ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, ईडी कारवाईवरून शरद पवारांचा महायुतीवर जोरदार हल्लाबोल। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांचा रोड शो, तर नागपूर मध्यमध्ये भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांच्यासाठी कंगना राणावतकडून प्रचार। काँग्रेसनं नाही तर पंतप्रधान मोदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न पुरस्कारानं सन्मान केला, भाजप नेते राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। काँग्रेसमध्ये मलाही कुणी जय भीम म्हणण्यापासून रोखलं नाही, भाजपला अपप्रचार रोखण्याचा नितीन राऊतांचा सल्ला, विलासराव देशमुखांनीच रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्याचाही दावा। आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफी टूरचं वेळापत्रक जाहीर, 15 ते 26 जानेवारी दरम्यान ट्रॉफी भारतात, प्रजासत्ताक दिनी भारतीय चाहत्यांना ट्रॉफी पाहता येणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।